भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला, आजची रेसिपी आहे हिमाचलमधील ट्रेडिशनल रेसिपी शिड्डू. हे खायला अतिशय सुंदर, चविष्ट, हेल्दी रेसिपी आहे. इथं 100 ते 150 ग्रॅम मी घेतलेला अक्रोड, 2 स्पून होतील इतकं खसखस घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये हे भिजत घालूया. 2 तास भिजत घालायचं. व्यवस्थित ते मिक्सरला बारीक होतं आणि मग नंतर ते मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. आता कोमट पाण्यामध्ये 1 स्पून होईल इतका इस्ट घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता घेऊ गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे. तुम्ही दोन्हीपैकी मैदा किंवा गव्हाचं पीठ घेऊ शकता. चवीपुरतं मीठ घालूया. जे आता इस्ट भिजत घातलं होतं ना, ते आता या पिठामध्ये घालूया. आणि मळताना देखील कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. गार पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर पीठ जे आहे ते फर्मेंट होत नाही आहे. आता 10 ते 15 मिनटं पीठ ठेवून देऊ. चांगलं असं फुगून येतं ते. आणि आता त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया अक्रोड, खसखस. आता ह्याच्यामध्ये घालूया कोथिंबीर पेस्टमध्ये. आणि तुम्ही बदाम वापरू शकता, काजू वापरू शकता. याच्यामध्ये 2 मिरच्या घेतल्या तिखटासाठी, अर्धा स्पून इतकं जिरा पावडर, चवीपुरतं मीठ. आता मिक्सरला बारीक करून घेऊ. आता ही तयार झालेली पेस्ट अशी पहा, अशी स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे. आता हे पीठसुद्धा तयार झालेलं आहे आपलं. आणि इष्ट खूप दिवसाचं आहे, 5-6 महिन्याचं, त्यामुळं जास्त एवढं पीठ म्हणावं तसं त्याचं फर्मेंट झालेलं नाही आहे. आणि आता हे जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे, किंवा हाताने असं पारी करतो ना मोदकाचे, तसं करून घेतला तरी चालतं. आणि अशी जाडच ठेवायची आहे त्याला पारी. तर याच्यामध्ये जी पेस्ट तयार केली होती ती भरपूर अशी घालूया. आणि ड्रायफ्रूट्स असल्यामुळे लहान मुलांना म्हणा किंवा तुम्ही टिफिन देता, 2 वेळचा टिफिन द्यावा लागतो. असं टिफिनमध्ये जर हेल्दी रेसिपी तुम्ही करून घातलात तर मुलंसुद्धा आवडीने खातील. इतके चविष्ट ही रेसिपी आहे. आणि त्याच्यामुळे ड्रायफ्रूट्स देखील पोटामध्ये जातात. आता ह्याला करंजीसारखं दुमडून घेऊ आणि व्यवस्थित त्याला मोरड घालायचे आहे. सारण आत सारूया आणि व्यवस्थित म्हणजे पातळ असं मुरड घालायची, नाहीतर काय होतं मधला भाग शिजतो आणि कडेचा शिजला जात नाही. असं व्यवस्थित असं पातळ करून घालायचं आहे मुरड. आणि कसं आहे, काही भागामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा, असे एक ठरलेले पारंपरिक पदार्थ असतात आणि ते कुठं भेटली ना तर मी तुमच्याबरोबर शेअर केल्याशिवाय राहत नाही. तर मनालीला तुम्ही या साईडला जर गेलात ना, तर त्या साईडला तर शिड्डू, मोमोज हे तर दोन्ही फेमस आहेत तिकडे. जरी कधी गेलात तर नक्की खा त्या भागामध्ये. आता ह्याला 20 मिनटाकरता वाफवून घ्यायचं आहे. आणि 20 मिनटानंतर छान वाफलं जातं, मग आपण ते काढून घ्यायचं आहे. आणि कधी तेच पदार्थ खाऊन कंटाळ येतो. मग असे हे वेगवेगळे जर पदार्थ करून खाल्ले ना हेल्दी, तर आपल्यालाही बरं वाटतं ना. आता असं कट करून घेऊ आणि तुपाबरोबर हे जास्त करून तुपाबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता. आत भरपूर असे स्टफिंग भरलेले गरम आहे, मला भाजतं. हे पहा, दिसायला इतके सुंदर तर खायला तितकीच चविष्ट आहे ही रेसिपी. नक्की करून खा. तुपाची धार सुड्यावरती मस्त आणि गरमागरम खायला घ्यायचं आहे. चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.